माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. अधिक मासात काही पुण्यकर्म करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. आपले आरोग्य आणि समाधान टिकवण्यासाठी यथाशक्ती व्रत नियम करून यथाशक्ती आपण दान द्यावं. परंतु अशी व्रत करण्यास किंवा दान देण्यास जे लोक असमर्थ असतील त्यांनी या अधिक मासात काही खर्च न लागता करावयाचे नियमही मी तुम्हाला सांगतो. जे व्रत लोक करू शकत नाहीत किंवा ते असमर्थ असतात अशाने या महिन्यात सकाळी लवकर पहाटे उठून शक्यतो थंड पाण्यानं स्नान करावं, आंघोळ करावी, सूर्याला अर्घ्य द्यावी. नंतर आपण जे रोज देवाची आपल्या पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करावी. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यावं आणि ज्या ठिकाणी गाय असेल त्या ठिकाणी जाऊन गाईला चारा घालावा. नंतर त्या गोमातेला यथाशक्ती अशा प्रकारचा नमस्कार करावा. नक्त अशा प्रकारचं भोजन करावं. नक्त भोजन म्हणजे एक वेळाचं भोजन करावं. गाईच्या गोमातेच्या सेवेचं पुण्य फार अशा प्रकारचं महत्त्वाचं आहे. कारण गाईचं महत्त्व सर्व तीर्थापेक्षा जास्त अशा प्रकारचं आहे. गाईच्या शेणाने सडा सारवण केलं तर ती भूमी अतिपवित्र अशा प्रकारची बनतात. तेथील वातावरण शुद्ध होऊन त्या घरी सुखशांती आणि समृद्धी नांदतात. गाईचे दूध हे मातेच्या दुधाप्रमाणे पूर्ण अन्न अशा प्रकारचं आहे. गाईच्या अंगामध्ये सर्व देवांचा वास असतो. गाईचे मूत्र, शेण, दूध, दही, तूप या पंचगव्यांच्या प्राशनाने सर्व रोगांचं निवारण होतं. तनमनांची शुद्धी होतं. अशा या गोमातेची सेवा सर्व स्त्री पुरुषाने सदा सर्व काळ करावी. परंतु अधिक मासात जर ती नित्यनियमाने केली तर विशेष अशा प्रकारचा पुण्यकारक असून या उपायामुळे माणसाचे कल्याण होतं. प्रत्येकाला सुखी होण्याची इच्छा असते. सुखी होण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. त्यामुळे आपण ईश्वराला शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करून घ्यावी. ज्यांना अधिक मासात धार्मिक कृत्य करावायचे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि त्यांनाही या अधिक मासाच्या पुण्याचं फळ घेण्यासाठी आणि आपण मदत करा. जय श्रीराम.